हॅलो गाईज, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मुंबई टू कोकणचा प्रवास आणि हा व्ह्यू बघताय तुम्ही तो ट्रेनचा. म्हणजे ट्रेन म्हणजे जनरल डब्बा. इम्पॉर्टंट ते आहे जनरल डबा. जनरल डब्यान मी काल रात्री आलो, पण मी निघालो होतो 3:30 वाजता. फुल ऑन गर्दी, फुल ऑन गर्दी. असं म्हणतात की एक्स्ट्रा ट्रेन सोडल्या आहेत, एक्स्ट्रा ट्रेन सोडल्या आहेत तर एक्स्ट्रा फ्लाईट सोडल्या पाहिजेत, असं मला तरी वाटतंय. एवढी गर्दी होती, लोकांना श्वास घ्यायला जागा नव्हता. तुम्ही बघत असाल मी खाली बसलो आणि खाली बसूनही व्हिडिओ काढतोय. मला उभी मी 2-3 घंटा उभा होतो. नंतर त्या आजोबांनी मला बोलले बाळा बस, तर मी बसलोय. आणि कुणीही जनरलच्या डब्याचा प्रवास कृपया करू नका गणपतीतून. तर हा व्ह्यू अजून एक तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. त्या काकींच्या सीटच्या खाली मी पाय घातलाय. त्या काकी बोलतात अरे बाळा पाय साईडला कर, पाय साईडला कर. पण बघता बघता तास निघून गेले आणि मी खेडला आलो. हा खेडचा व्ह्यू आहे. खेड तिथून फायनली खेडला आलोय. खेड 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 खेडचा पोस्टरच नाही कुठे भाई. काय आहे, झूम करावं लागेल. आता काळो काय, खूप खूप गर्दी, उभं राहून यावं लागतं भाई. बेकार कोकणात आहे ना भाई, स्वर्ग स्वर्ग. खेडला आलोय आपण आता. ही ट्रेन बघू शकतो तुम्ही, इंडियन रेल्वेज. वाव, रात्रीचे 9:30 वाजले. दुपारी सकाळपासून ट्रेन बघतोय. दुपारी हो, ड्रायव्हर पण बघून जावा कोण आहे. आणि क्लायमेट खेडचा, खेड 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 खेडचा क्लायमेट. थोडा थोडा पाऊस पडतोय. 9:30 वाजलेत. दुपारी 3 वाजता ट्रेन पकडली होती, तर 9:30 तरी अजून 2 तास आहेत जायला मला संगमेश्वरला. आणि खेडमध्ये पब्लिक, फुल पब्लिक यार, फुल पब्लिक. जोरात कोकण कोकण गणपती स्पेशल, सावंतवाडी स्पेशल गणपती. आवाज थोडा येणार नाही, थोडा ट्रेनचा आवाज जास्त आहे. आणि चला आता खेड झालं आहे, चिपळूण राहिलं आहे. आणि आता एक एक स्टॉप करत आपण आपल्या मार्गी कोकणात संगमेश्वरात जाऊया गणपतीसाठी. चलो बाय. खेड आलंय, खेड. चिपळूण चिपळूण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी सावंतवाडी ला जाणारी गाडी नंबर 0113 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सावंतवाडी फेस्टिवल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आगे स्वागत करतो. धन्यवाद. मुंबई छत्रपती चिपळूणला आलोय. थोडा अजून 1 तासात आपण जाणार संगमेश्वरला. संगमेश्वरला गेल्यानंतर बघूया व्ह्यू काय आहे संगमेश्वरचा. आणि वडापाव कोण खाणार आहे काय कोकणातला, नक्की मला कमेंट करा. धन्यवाद. चिपळूण चिपळूण चिपळूणची माणसं गोड असतात असं ऐकलंय. बघूया आता. चिपळूणचा कोण असेल क्यूट किंवा ती क्यूट असेल तर मला नक्की कमेंट कर. तीन क्रॉसिंग लागल्या काल, 3. कसली जाते बघा ती स्पीडने यार, एवढी पॉवर. वाव, फायनली संगमेश्वरचा फर्स्ट लुक. वाव, काय डेकोरेशन केलं आहे यार संगमेश्वरला गणपतीसाठी. खूप छान, खूप छान. संगमेश्वर असं दिसत होतं रात्री. डब्बा आपला पहिला होता, आपण पुढे गेलोय भरपूर. उतरूया. वाव, संगमेश्वरचा बोर्ड बघून एवढं भारी वाटतंय ना. आता संगमेश्वर स्टेशन बघूया.
मला समजत नव्हतं मी कुठे आलोय. हा मला फुल संगमेश्वर नाही, हा एअरपोर्ट दिसत होता. एअरपोर्ट, फुल ऑन एअरपोर्ट. छोटासा ब्लॉग तर तुम्हाला आवडलाच असेल. तुम्हाला असे 7 दिवसाचे 7 ब्लॉग बघायचे असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक तर कराच. आणि मेन म्हणजे बेलघंटा वाजवा. तुम्ही बेलघंटा नाही वाजवलात तुम्हाला तर काही घंटा नाही भेटणार बघायला. तर थँक्यू. माझ्यासोबत राहा आणि कोकणातील प्रवास बघा. थँक्यू सो मच. बाय बाय.